Today we will start theorem. Name of the theorem: derivative of parametric functions. This theorem number 4 in this chapter. मागच्या पिरियडमध्ये आपण एक्सरसाइज पूर्ण केलेली आहे 1.3. आता आपण आज नेक्स्ट पार्ट जो आहे तो थिअरम आहे पॅरामेट्रिक फंक्शन. त्याचा आपण स्टडी करू. थिअरम काय सांगते आपल्याला बघा. If x is equal to f of t and y is equal to g of t are differentiable functions of t, means these are two functions x and y, both functions are differentiable functions with respect to t is given part, and here we have to prove that this dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt, where dx by dt is not equal to 0. It is very simple theorem and its proof is also very simple. So we will see the proof of this theorem. आता खरं पाहिलं तर आपल्या चॅप्टर मध्ये थेरम्स 4 थेरम्स आहेत जवळपास. प्रत्येक थेरमचं प्रूफ जवळपास सारखंच अशा पद्धतीचं आहे. सुरुवातीचा पार्ट जो असतो तो स्मॉल इन्क्रिमेंट्स आपण कन्सिडर करत असतो. तसं या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता एकदम स्टार्टिंगला आपण अगोदर हे जे व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय त्यांचे स्मॉल इन्क्रिमेंट्स आपण घेतो. म्हणून सुरुवातीला मी म्हणतो की लेट डेल्टा एक्स डेल्टा वाय बी द स्मॉल इन्क्रिमेंट्स in x, y corresponding to the small increment delta t in t. अशा पद्धतीने आपण अगोदर स्मॉल इन्क्रिमेंट्स कन्सिडर करू. त्याच्यानंतर आपण काय करू की जो गिवन पार्ट आहे तो लिहू. since x is equal to f of t and y is equal to g of t are differentiable functions of t. आता बघा x and y हे जर का डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी असं असते त्याचा अर्थ असा असतो की डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपल्याला सांगते की सपोज दॅट y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x देन dy by dx एक्झिस्ट असं आपण डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये असलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा हिअर गिवन x and y these are the differentiable functions of t. मग आपल्याला या ठिकाणी काय होईल मिळणार बघा dx by dt इज इक्वल टू म्हणावं लागेल. आता लेबनिज डेफिनेशन सांगते की लिमिट एज डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y by डेल्टा x is equal to dy by dx. This is the definition of Leibniz definition of derivative. So by using this definition we get dx by dt is equal to limit as delta t tends to 0 dx by dt. So delta t tends to 0 and here delta x by delta t. This is the definition of it. And if x is a differentiable function of t then dx by dt is equal to this, and y is a differentiable function of t then dy by dt is equal to limit as delta t tends to 0 delta y by delta t, right? अशा पद्धतीने हे दोन आपल्याला डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वरून या गिवन पार्ट वरून आपल्याला मिळते. ज्या अर्थी x आणि y डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t आहे त्या अर्थी हे सिद्ध होते dx by dt इक्वल टू दिस आणि dy by dt इक्वल टू दिस. ओके. त्याचप्रमाणे जर ॲज अ डेल्टा t टेंड्स टू 0 असेल, ॲज अ डेल्टा t टेंड्स टू 0 होत असेल तर डेल्टा x सुद्धा टेंड्स टू 0 आपल्याला म्हणता येईल. ओके. As delta t tends to 0, delta x is also tends to 0.
आता आपल्याला असं लिहिता येईल, वी कॅन राईट, बघा कसं लिहिता येईल, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, दिस रेशो can be written as a delta y by delta t upon delta x by delta t. Correct? Means divide numerator and denominator by delta t. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आता याच्यामध्ये काय करायचं, taking limit as delta t tends to 0 on both sides. Delta t tends to 0 on both sides. So we give limit as delta t tends to 0 delta y by delta x is equal to limit as delta t tends to 0 delta y by delta t upon delta x by delta t. Right? आता उजव्या बाजूला न्यूमरेटर आहे डेल्टा y by delta t, डिनोमिनेटर आहे डेल्टा x by delta t. So this limit as delta tends to 0, separating numerator and denominator, means this delta limit numerator and denominator separately होणार. म्हणजेच limit as delta t tends to 0 delta y by delta t and divided by limit as delta t tends to 0 delta x by delta t. Right? अशा पद्धतीने हे लिमिट आहे डेल्टा टी टेन्स टू 0, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सेपरेट देतो. आणि लेफ्ट साइडला काय करू आपण, लिमिट आहे डेल्टा टी टेन्स टू 0 काढून टाकू, त्याच्या जागेवर डेल्टा एक्स टेन्स टू 0 लिहू आणि डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. का असं लिहिलं आपण, बिकॉज हिअर गिवन दॅट डेल्टा टी टेन्स टू 0, सो डेल्टा एक्स टेन्स टू 0. मीन्स जर डेल्टा टी टेन्स टू 0 असेल, डेल्टा टी ची व्हॅल्यू जर 0 कडे अप्रोच होत असेल, तर ॲट दॅट टाइम डेल्टा एक्स ची व्हॅल्यू सुद्धा 0 कडे अप्रोच होते. म्हणून डेल्टा टी टेन्स टू 0 काढून डेल्टा एक्स टेन्स टू 0 लिहायचं, कारण या ठिकाणी डेल्टा एक्स आहे म्हणून. मग या आपण काय करू, याला एक नंबर देऊ आणि या ठिकाणी म्हणू की फ्रॉम 1 म्हणून आपल्याला असं लिहिता येईल डेल्टा एक्स. ठीक आहे ना. इथं आपण एक नंबर देऊ, वाटल्यास याला 2 नंबर देऊ, 1 2 आणि हे फ्रॉम 2 आता आपल्याला फ्रॉम 1 वरून लिहिता येईल उजव्या बाजूला dy बाय dt, राईट, अपॉन dx बाय dt लिहिता येईल. करेक्ट. फ्रॉम 1 मध्ये बघा लिमिट आहे डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा x बाय डेल्टा t that is equal to dx by dt, denominator cancel, and limit as delta y by delta t is 0 that is equal to dy by dt, so limit is delta y by dt from 1. आता असं दिसून येतं आपल्याला लेफ्ट साइडला लिमिट as delta x टेन्स टू 0 dy by delta x, राइट साइडला लिमिट निघून गेले म्हणजे लिमिट याचीच लिमिट मिळाली. ज्या अर्थी लिमिट लिहिलेलं नाही या ठिकाणी त्या अर्थी लिमिट आपल्याला मिळाली आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो as RHS exist, राइट साइड एक्झिस्ट, राइट साइड लिमिट मिळाले म्हणजे लिमिट एक्झिस्ट झालेले आहे. सो as RHS exist, comma LHS also exist, so left side is also exist. म्हणून डावीकडचा आता लिमिट काढायला काहीच हरकत नाही. म्हणून hence we have here proved that lastly dy by dx, left side la directly we can write dy by dx, right side left side, and right side is dy by dt, numerator, and denominator is dx by dt, comma if dx by dt is not equal to 0. Okay, in this condition this is correct. आता प्रूफ लिहित असताना काळजीपूर्वक काय करायचं, शेवटी ज्यावेळेस आपण हे लिहितो त्यावेळेस हे लिहायचं विसरायचं नाही, कारण इथं हे जर नाही लिहिलं तर एखाद्या एखादा मार्क आपला जाऊ शकतो. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण स्टेपला ज्यावेळेस स्टेप वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन केलं जातं का त्यावेळेस ही स्टेपला लास्टला dx by dt नॉट इक्वल टू 0 लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ही याच कंडिशनमध्ये हे आहे, कारण छेदस्थानी जर डिनॉमिनेटर जर 0 असेल तर तुम्हाला माहिती आहे की याची व्हॅल्यू इन्फिनिटी होती. म्हणून इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट dx by dt नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. अशा पद्धतीने वेरी एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला प्रूफ या ठिकाणी दिलेला आहे. आता आपल्याला ह्या थेरमच्या आधारे काही प्रॉब्लेम्स बघायचे आहेत.
या थेरममध्ये कुठं काही अडचण असेल तर विचारा. परत एकदा वाटल्यास रिपीट मी करतो, समजून घ्या. हे स्मॉल इन्क्रिमेंट्स कन्सिडर करायचे अगोदर, डेल्टा एक्स डेल्टा वाय, एक्स आणि वाय मध्ये स्मॉल इन्क्रिमेंट्स आहेत आणि डेल्टा टी हे टी मध्ये इन्क्रिमेंट स्मॉल इन्क्रिमेंट. एक्स वाय हे डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ टी आहे. टीला अनुसरून हे डिफरन्शियल असतील. तर डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सांगते की dx बाय dt इज इक्वल टू दिस आणि dy बाय dt इज मीन्स हे लिमिट लेबनिज डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण असं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यानंतर डेल्टा टी टेन्स टू 0, डेल्टा एक्स इज ऑल्सो टेन्स टू 0 असं आपण या ठिकाणी नोंद करू शकतो. कारण कसं होतं की डेल्टा टी ची व्हॅल्यू 0 या ठिकाणी जर आपण सबस्टिट्यूट केली, समजा स्मॉल इन्क्रिमेंट आपण घेतला डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, तर डेल्टा टी ची व्हॅल्यू जर समजा 0 इथे ठेवली तर डेल्टा एक्स बाय 0 होते, म्हणजे 0 व्हॅल्यू येते. म्हणजे याचा अर्थ म्हणतोय की डेल्टा एक्स ची सुद्धा व्हॅल्यू 0 यायला पाहिजे, कारण 0 बाय 0 0 आहे. तर डेल्टा टी हे आपल्याला कंडिशन देणं अत्यंत आवश्यक आहे. मग आपण या ठिकाणी आता आपण जे प्रूफ करायचं आहे की नाही त्याच्यात फक्त डेल्टा करून टाकायचं. डी वाय डी आहे की नाही, डी कट करायचं, डेल्टा घ्यायचं, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, डेल्टा वाय बाय डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. त्यानंतर लिमिट आहे डेल्टा टी टेन्स टू 0 हे अप्लाय करायचं ऑन बोथ साइड्सला. डेल्टा टी टेन्स टू 0 बाजूला अप्लाय करायचं. मग तेच न्यूमरेटर डिनोमिनेटर लिमिट देऊन टाकायचं. आणि मग उजव्या बाजूला ह्या एक नंबरचा आधार घेऊन dy बाय dt dx बाय dt आणि इथं डेल्टा टी टेन्स 0 हे डेल्टा एक्स टेन्स 0 हे महत्वाचं आहे. स्टेपला एक मार्क खास स्पेशली दिला जातो. त्याच्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. डेल्टा टी टेन्स 0 काढून डेल्टा एक्स टेन्स 0 घ्यायचं. मग हे जसं उजवी बाजू जशी एक्झिस्ट होते तसं डावीकडची बाजूला एक्झिस्ट होती म्हणायचं आणि हेच प्रूफ करायचं. अशा पद्धतीने एकदम सिंपल प्रूफ. हे कधी कधी 2 मार्कासाठी प्रूफ विचारू शकतात किंवा 3 मार्कावर सुद्धा विचारू शकतात. आपण आता एक्झाम्पल बघूया या थेरमच्या आधारे.